नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे. तर काय माहिती आहे आपण जाणून घ्या. बघा, अंगणवाडींच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात जर मंत्री महोदयांची चर्चा जर नाही झाली, म्हणजे 24 तारखेपूर्वी जर चर्चा नाही झाली, तर 24 फेब्रुवारी 2026 पासून आझाद मैदान मुंबई येथे मोर्चे व आंदोलन करणार अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. एकूण बघा, या ठिकाणी 8 मागण्या मांडण्यात आलेल्या. तर त्या मागण्या कोणत्या आणि कशा पद्धतीने या सर्व मागण्या मांडण्यात आल्या हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा, काय माहिती आहे आपण थोडक्यात जाणून घ्या. दिनांक बघा, तुम्ही याच्यामध्ये पाहू शकताय 5 फेब्रुवारी 2026 म्हणजे कालचंच हे परिपत्रक आहे. हे परिपत्रक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री, सचिव या सर्वांना पाठवण्यात आलेले. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोत्साहन भत्ता सरसकट मानधनात वर्ग करणे, ग्रॅज्युइटी, दरमहा पेन्शन व इतर मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी 24/2/2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी 10:30 पासून भव्य मोर्चा व तीव्र निदर्शने करणार अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. 24/2/2026 पूर्वी कृती समितीला माननीय मंत्री महोदयांसोबत मागण्या मंजूर करण्यासाठी बैठकीची वेळ मिळावी. जर बैठकीची वेळ नाही मिळाली तर 24 तारखेला मोर्चा हा नक्कीच होणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. बघा, काय म्हटलेलं आहे. महोदया, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने खालीलप्रमाणे नम्र निवेदन करीत आहोत. राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या न्याय मागण्यांसाठी दिनांक 24/2/2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी कृती समितीसोबत बैठक घेऊन खालील मागण्या मंजूर कराव्यात ही विनंती करण्यात आली. आणि खालील त्या मागण्या आहेत. बघा, 1 नंबरची मागणी बघा अत्यंत महत्त्वाची आहे. 4/10/2024 रोजी राज्य शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनामध्ये अनुक्रमे 3,000 व 2,000 रुपये वाढ केली. माहे ऑक्टोबर 2024 पासून अंगणवाडी सेविकांना 2,000 व मदतनीसांना 1,000 रुपये कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता मंजूर केला. परंतु केंद्र शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीसांची नियुक्ती ही ठोक मानधन व ठराविक वेळ यानुसार केलेली आहे. त्यामुळे 2,000 व 1,000 प्रोत्साहन भत्त्याची रक्कम त्यांच्या नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकेला 15,000 व मदतनीसांना 8,500 रुपये मानधन देण्यात यावे अशी माहिती आपल्या समोर आली आहे. 2 नंबरचा ऑप्शन बघा, माहे ऑक्टोबर 2024 ते डिसेंबर 2025 या महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला आहे असे इथं म्हटलेलं आहे. तरी डिसेंबरचा काय अजून प्रोत्साहन भत्ता आलेला नाही, फक्त नोव्हेंबरपर्यंत आलेला आहे. परंतु बहुतांश अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. काम करूनही प्रोत्साहन भत्ता मिळत नसल्यामुळे त्यांच्या मनात नाराजी निर्माण झालेली आहे. प्रोत्साहन भत्त्याबाबत संपूर्ण राज्यभरात गोंधळ निर्माण झालेला आहे. तरी त्याचा फेर आढावा घेऊन ऑक्टोबर 2024 पासून सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना सरसकट भत्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पुढचा बघा, महत्त्वाचा ऑप्शन बघा, 2 नंबरचा ऑप्शन हा आहे. बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयाने 25/4/2022 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिलेला आहे. परंतु राज्यात त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती आहे. आणि ग्रॅज्युइटीच्या रकमेमध्ये एक रकमी सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युइटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. शासनाच्या या विचाराशी आम्ही सहमत नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी व एक रकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावा अशी मागणी आम्ही करत आहोत. पुढचा 3 नंबरचा ऑप्शन बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी. ही पेन्शन भेटणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा ताईंनो, ही मागणी गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव असूनही तो कॅबिनेटमध्ये सादर करण्यात आला नाही असे आम्हाला वारंवार सांगण्यात आलेलं आहे. परंतु पेन्शन विषयकचा प्रस्ताव अद्याप सादर केला नाही ही वस्तुस्थिती आहे. तरी पेन्शनचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून पेन्शनचा जी.आर त्वरित काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. 4 नंबरचा ऑप्शन बघा, शासनाने मोबाईल दिलेले आहेत हे मान्य आहेत, परंतु हे 4G मोबाईल आहेत. त्यात पोषण ट्रॅकर ॲपचं PMVYचे जे ॲप आहेत प्रधानमंत्री मातृवंदनाचे ते योग्य प्रकारे चालत नाही. तेव्हा त्यांना सदर ॲपशी कॉम्पॅटिबल असे 5G मोबाईल फोन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. 5 नंबरचा ऑप्शन बघा, डेटा पॅक रिचार्ज करिता प्रति अंगणवाडी
प्रति अंगणवाडी केंद्र 300 रुपये प्रतिमाह देण्यात यावे अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे. 6 नंबरचा ऑप्शन बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची KYC करिता प्रत्यक्ष पडताळणीचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागाचे काम आहे. एकात्मिक बालविकासाचे हे काम नाहीये. खातेबाह्य काम असल्याने अंगणवाडी सेविकांना हे काम सांगण्यात येऊ नये असा आदेश केंद्र शासनाचे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे कोणतेही काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये. सदर कामावर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार राहील अशी म्हणण्यात आले आहे. 7 नंबरचा ऑप्शन बघा. थकीत TA, DA, इंधन बिल, सिम कार्ड रिचार्जचे पैसे देण्यात यावे. 8 नंबरचा ऑप्शन बघा. केंद्र शासनाकडून मिळणारा पोषण ट्रॅकर प्रोत्साहन भत्ता व CBचे पैसे लवकरात लवकर देण्यात यावे अशी सर्व माहिती आपल्या समोर आलेली आहे. वरील मागण्या मान्य करण्यासाठी 24/2/2026 रोजी सकाळी 10:30 पासून आझाद मैदान आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चा व तीव्र निदर्शने आयोजित करण्यात येणार आहेत. सदर मोर्चे धरणे आंदोलन करूनही प्रश्न सुटत नसल्याने राज्यातील 2,10,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात शासन व प्रशासनप्रती तीव्र असंतोष व नाराजी निर्माण झालेला आहे. 24/2/2026 पूर्वी वरील मागण्यांबाबत चर्चा करून मंजूर करण्यासाठी कृती समितीची माननीय मंत्री महोदयांसोबत बैठक लावावी ही विनंती आहे. अन्यथा 24 फेब्रुवारी 2026 पासून अंगणवाडी सेविका मदतनीस तुम्हाला आझाद मैदानावर बसलेल्या दिसतील. हे सर्व माहिती आपल्या समोर आलेली आहे. आपले नम्र बघा. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता बृजपाल सिंह, दिलीप उटाणे, शुभा शमीम, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जयश्री पाटील आणि जीवन सरुडे अत्यंत महत्त्वाची आपली माहिती आलेली आहे. आणि हे सर्व माहिती त्यांनी आयुक्त, विभागीय आयुक्त, मुख्याधिकारी, जिल्हा कार्यक्रमाधिकारी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, माननीय पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस आयुक्त या सर्वांना ही माहिती पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे 24/2/2026 पासून अंगणवाडी सेविका मदतनीसांचे जर हे प्रश्न जर मार्गी नाही लागले तर अंगणवाडी सेविका मदतनीस तुम्हाला आझाद मैदानावर बसलेले दिसतील अशी माहिती आपल्या समोर आली आहे. खूपच महत्त्वाची माहिती आहे ताईंनी. आणि याच्यामध्ये सर्व संघटना देखील सामील झाले. तुम्हाला संघटनेची माहिती दिसत आहे. अंगणवाडी कर्मचारी संघटना जनशक्ती मुंबई, आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन प्रभादेवी मुंबई. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ निळकंठ अपार्टमेंट ठाणे, अंगणवाडी कर्मचारी सभा पांधूर, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघ लातूर, महाराष्ट्र राज्य सेविका आणि मदतनीस कर्मचारी महासंघ कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन इचलकरंजी. ह्या सर्व संघटना आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत आहेत. त्यामुळे नक्कीच आता यावेळेस आपल्याला आपला जो मोर्चा होणार आहे तो भव्य मोर्चा होणार आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.